सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 32 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्याल. आणि स्टोरीला कमेंट खूप कमी येतात, त्यामुळे प्लीज कमेंट करा, म्हणजे मला कळेल की स्टोरी आवडते की नाही. रोहित आता ड्रिंक करून आला होता आणि त्याचं डोकं दुखत होतं. तो राणीला म्हणाला, मला अहो म्हण आणि माझं डोकं चेपतेस का, म्हणजे मला झोप येईल. आणि राणी त्याचं डोकं चेपत होती. त्याला थोडं बरं वाटलं आणि बसल्या बसल्या त्याचा डुलकासुद्धा लागला. तो राणीच्या अंगावर कलला. त्याचा खांदा तिच्या छातीला टच झाला. तशी राणी शहारली. मात्र रोहित तिच्याकडे बघून नशेतच म्हणाला, तू ब्रा घातली नाही का. तशी राणी फार दचकली आणि घाबरली आणि तिनं घाबरून त्याला सोडून दिला आणि त्याच्यापासून दूर जात स्वतःच्या शरीराभोवती तिनं दोन्ही हात लपेटले आणि म्हणाली, सर तुम्ही काहीही काय विचारता. रोहित आता उठला आणि तिच्या पाठीमागे आला आणि त्याची पाठीमागून चाहूल लागताच राणी आणखीन घाबरली. मनातच म्हणाली, आता हे काय करतील, हे माझे कपडे तर काढणार नाहीत ना. इतकी रात्र झाली आहे, सगळेजण आपल्या आपल्या खोलीत झोपले असतील आणि मी करू तरी काय करू. मी ओरडू पण शकत नाही, नाहीतर सगळ्यांना कळेल की आमचं नवरा बायकोचं नाटक आहे. कारण नवरा जवळ आल्यावर कोणती बायको ओरडते. त्यातल्या त्यात जर दोघात इतकं प्रेम आहे तर राणीचा ओरडण्याचा काय संबंध. तिला तर उलट चांगलंच वाटलं पाहिजे ना, रोहित जवळ येतो म्हटल्यावर. आणि राणी आता फार विचित्र अवस्थेत सापडली होती. ती ओरडून कोणाला मदतीला बोलवूसुद्धा शकत नव्हती. आणि यांनी ड्रिंक का केली असं तिला वाटलं. आणि रोहितने आता तिच्या हाताला पकडलं आणि तिला स्वतःकडे वळवली आणि म्हणाला, इतकं घाबरायला काय झालं. मी फक्त इतकंच विचारलं की तू ब्रा घातली की नाही, असं तो पुन्हा म्हणाला. आणि राणी घाबरून म्हणाली, घातली आहे. रोहित म्हणाला, पण माझा आता तुला टच झाला तेव्हा मला वेगळं फिलिंग आलं म्हणून विचारलं. खरं खरं बोल. आणि राणी घाबरून म्हणाली, मी झोपताना घालत नाही. आणि रोहित म्हणाला, म्हणजे माझंच बरोबर होतं. ऑलरेडी इतकं खोटं बोलतोय सगळ्यांसोबत, निदान एकमेकांशी तरी खरं बोलूया, असं तो म्हणाला. पुन्हा गेला आणि बेडवर बुटासहित झोपला. आता नशेत होता, त्यामुळे राणीनं वर झोपावं असं त्याला वाटलंच नाही. आणि राणीनं चिडचिड करून म्हटलं, शी, बुटासहित कसे झोपू शकतात हे बेडवर, मलाही त्या बेडवर झोपायचं असतं ना. मग तिनं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा म्हणाली, नको, त्यांना उठवायलाच नको. मग कसे बसे त्याचे बूट काढून टाकले आणि त्याच्याच अंगावर ब्लँकेट घातलं आणि खूप खूप घाबरून जमिनीवरच बेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघतच चटईवर झोपली. आत्ता आत्ता कुठे तिला त्यानं टच केलेला आवडायचा, पण हे काय भलतंच. त्याची इतकी हिंमत की माझ्या ब्राविषयी बोलावं. नाही नाही, मी त्यांना अजिबात टच करू देणार नाही यापुढे, नाहीतर सरांची हिंमत खूप वाढेल. मी त्यांचं सगळं खपवून घेते याचा अर्थ काहीही खपवून घेणार नाही. त्यांचे विचार ना खूप घाणेरडे आहेत, असं म्हणून राणी जमिनीवरच पण तिची चटई आणखीन पलीकडे घेऊन झोपली. रोहित आता पार्टीतल्या कपड्यावरच झोपला होता आणि झोपे नका तिकडं, काय मला करायचं असं तिला वाटलं. आणि आता जेव्हा सकाळी राणीला जाग आली आणि तिनं बघितलं तर रोहितनं त्याचा शर्ट काढून टाकला होता आणि फक्त पॅन्टवर पालथाच झोपला होता बेडवर. म्हणजे रात्री हे उठले होते की काय, असा प्रश्न तिला पडला. आणि आता त्याच्या नादी न लागता तिनं पटकन तिचं आवरलं बाथरूममध्ये गेली आणि आंघोळ करून ब्रा घालताना नेमका रात्रीचा त्याचा प्रश्न तिला आठवला आणि राणीनं खूप खूप वाईट वाटून डोळे मिटून घेतले. आणि आता रोहित सर दिसले की तिला ते आठवणारच होतं. आणि त्यांनाही काही आठवलं तर त्यांना लाज वाटेल का. काय निर्लज्ज माणूस आहे, शी बाबा, असं म्हणून राणी गेली एकटीच कॉलेजला आणि त्याला उठवण्याच्या फंदात पडलीच नाही. आणि पाठीमागं रोहित उठला. त्यानं बघितलं तर राणी कुठेच नव्हती. आणि मग त्यानं जानकीला हाक मारली आणि म्हणाला, आई, ब्लॅक कॉफी. आता तो केव्हा ब्लॅक कॉफी घेतो हे माहीत होतं जानकीला. आणि जानकी ओळखून म्हणाली, घेतलीच वाटतं. आणि रोहित हसून म्हणाला, थोडीशी, पण आई तुझ्या परवानगीनं घेतोय बरं का. आणि जानकी म्हणाली, आता मुलं मोठी होत असताना आमचा धाक तरी किती दिवस उपयोगी पडणार.
म्हणून आम्ही तुमच्या पायात बेड्या घालतच नाही. तुम्ही तुमचं भान ठेवलं म्हणजे बरं. आणि काय रे, राणी कुठे गेली? सपना म्हणाली, आई, राणी तर केव्हाच गेली. नाश्तासुद्धा केला नाही तिनं. मला वाटलं भाऊजीसुद्धा गेले असतील, पण ते तर इथेच आहेत. आणि जानकी म्हणाली, अशी काय ही मुलगी? सपना, तिला फोन कर आणि विचार. आणि सपना हसूनच म्हणाली, आई, मला वाटतं की भाऊजींनी जास्त ड्रिंक केली ती रात्री राणीला झेपली नसेल आणि ती घाबरून गेली असेल. भाऊजी, बहुतेक तुम्ही राणीला खूप त्रास दिला रात्री. तसा रोहितनं डोक्याला हात लावला आणि म्हणाला, ओ माय गॉड, मी असं काही केलं असेल का रात्री नशेत? माझ्या अंगावर कपडेसुद्धा नाहीत, मग हे कसं झालं असेल? तरीही रोहितला स्वतःबद्दल फारच कॉन्फिडन्स होता आणि त्यानं काहीच नाही केलं. आणि तो म्हणाला, वहिनी, असं काहीही घडलं नाही, आमच्यात तसं काहीच नाही, असं बोलता बोलता म्हणाला. तशी सपना त्याच्यावर संशय घेऊन म्हणाली, तसं म्हणजे कसं भाऊजी? आणि काय हो, राणीनं तुम्हाला ती चिठ्ठी दिली होती, ती आवडली का? रोहित आता म्हणाला, हो, आवडली की, का नाही आवडणार? आणि सपना म्हणाली, बरं. आणि आता तरी तिनं त्याला सोडला आणि मनातच म्हणाली, खोटं बोलताय तुम्ही दोघं. जर राणीनं ती चिठ्ठी लिहिलीच नव्हती तर राणी मीच ती चिठ्ठी दिली म्हणून गप्प का बसते? याचा अर्थ तुम्ही नाटक करता आणि आता योग्य वेळ आली की मी तुमचं नाटक सगळ्यांसमोर उघडं करणार. मग रोहितसुद्धा वैतागून म्हणाला, आई, मला कॉफी मिळेल की नाही? इतक्यात जानकीनं त्याची कॉफी आणली आणि त्याला देत म्हणाली, रोहित, कॉलेजला कधी सुट्ट्या लागतील रे? दीपावळीच्या? रोहित म्हणाला, आई, उद्या लास्ट डे आहे, 15 दिवसांची सुट्टी असेल कॉलेजला. आणि ती कॉफी पिऊन रोहित आवरून कॉलेजला गेला आणि तो विचार करत होता की आज हिनं मला का नाही उठवलं. नेहमी तर कानात खसखस खसखस ब्रश घासते आणि उठवते, मग आज काय दारू पिऊन गेली की काय कॉलेजला? की मी ड्रिंक केली हे तिला नाही आवडलं? पण जाऊ दे, मी कुठे तिचा विचार करत बसू, मला वाटतं ते मी करणार, असं म्हणून तोही कॉलेजला गेला. आणि तिकडे गेल्या गेल्याच तिला विचारतो की रात्री मी काही केलं का? उगीच माझ्याकडून काही चूक व्हायला नको. त्यानं बघितलं तर आज त्याची गाडीसुद्धा इथेच होती, मग ही गेली कशी? बहुतेक रिक्षावाला आला असेल असं वाटून तो गेला. मग आजही मुलींची पैज लागली होती की आज रोहित सर कोणता शर्ट घालून येतील. पण आज राणी त्यांच्या चर्चेत सहभागी नव्हती आणि ती गप्पच होती. आज ती कॉन्फिडन्सनं नाही सांगू शकली की त्यानं कोणता शर्ट घातला असेल, कारण त्याच्या आधी ती निघाली होती. मग आज तो पटकन क्लासरूममध्ये गेला आणि तसे सगळे उभे राहिले. राणीसुद्धा उभं राहिली आणि राणी त्याच्याकडे बघतच नव्हती. रोहितनं आता तिच्याकडेच बघितलं आणि ती माझ्याकडे का बघत नाही असा प्रश्न त्याला पडला. आणि शेजारची मुलगी तिला खुणवत म्हणाली, राणी, अगं सर तुझ्याकडे बघत आहेत. राणी आता घाबरतच त्याच्या डोळ्यात बघितलं आणि डोळे लालबिल दिसत नाहीत ना त्याचे, असं वाटून. मग दोघांची नजरानजर झाली. राणीनं पटकन तिची नजर चोरली आणि पुन्हा खाली बघायला लागली. रोहितनं आता तिच्याकडे दुर्लक्ष केलं. होमवर्क झाला का नेहमीप्रमाणे विचारलं तर आज सगळ्यांचा होमवर्क कंप्लीट होता, त्यामुळे प्रश्न उत्तराचा तास न करता त्याचा वेळ वाचला आणि आता रोहित शिकवायला लागला. मग राणी त्याच्याकडे बघायची आणि त्यातच तिला कधीकधी त्याने केलेले स्पर्श आठवायचे, त्यानं मारलेली मिठीही आठवायची. आणि तो शिकवता शिकवता एखादा कटाक्ष राणीकडे टाकायचा तेव्हा पुन्हा नजरानजर व्हायची आणि राणी नजर चोरून खाली बघायची, त्याच्याकडे बघायचं टाळायची. आणि रोहितला कळत नव्हतं की ती आज अशी का नजर टाळते. नेहमी तर असं करत नाही. तिला विचारलंच पाहिजे, माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना. आणि मग क्लास संपला आणि त्यानं खडू पुस्तक उचललं. बाहेर जाता जाता म्हणाला, राणी, तशा सगळ्या मुली दचकल्या आणि सगळ्यात जास्त राणीसुद्धा दचकली. रोहितला त्याची चूक लक्षात आली आणि तो म्हणाला, सॉरी मिस मोरे, बाहेर या, तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि राणी मनात म्हणाली, आत्ता मेले, यांच्याशी काय बोलू मी? रात्री ते काय म्हणाले हे त्यांनाही आठवत असेल का? आणि त्याबद्दलच बोलणार असतील का? आणि ती जागेवरून उठे ना, म्हणून रोहित पुन्हा म्हणाला, मिस मोरे, बाहेर या. तशी राणी उठली, बाहेर आली आणि तो म्हणाला, राणी, माझं काही चुकलं का गं? रात्री मी ड्रिंक करून आलो होतो, मी तुझ्यासोबत मिसबिहेव केलं नाही ना? असं तो फार काळजीनं घाबरून विचारत होता. आणि तसं असेल तर खरंच मला खूप वाईट वाटते आणि म्हणून मी
म्हणून तू माझ्यापासून नजर चोरतेस का? राणी खरंच सॉरी जर काही झालं असेल तर. आणि राणीनं ते ऐकलं आणि तिला वाटलं यांना खरंच काही आठवत नाही की काय. आणि राणी त्याला म्हणाली, सर तुम्हाला काहीच आठवत नाही का? रोहित म्हणाला, खरंच नाही, सांग ना मी चुकलो का? आणि आता राणीला वाटलं कशाला आता यांना सांगा आणि आपणच आपले अब्रू काढून घ्या. आणि राणी म्हणाली, नाही सर काही नाही झालं, फक्त असं म्हणून पुन्हा राणी थांबली. रोहित पुन्हा हादरला आणि म्हणाला, राणी तू सारखी बोलता बोलता थांबतेस का गं? इथं जीव जायची पाळी येते, किती सस्पेन्स क्रिएट करतेस. आणि राणी मी खरंच चुकलोय का? आणि राणी म्हणाली, नाही हो सर, पण त्याचं काय आहे ना, रात्री ना तुम्ही असं म्हणून राणीसुद्धा त्याची मस्करी करत होती आणि फिरकी घेत होती. आणि रोहित जास्त टेन्शन घेत होता. राणी सांग ना गं लवकर, मला खूप माझा राग येतोय आणि मी ड्रिंक करतोय, पण कधी कधीच. हे तुला सांगायला हवं होतं लग्नाच्या आधी. राणी म्हणाली, सर लग्नाच्या आधी जी परिस्थिती असते ती लग्नानंतर बदलते असं म्हणतात ना, मग लग्नाच्या आधी जी मतं असतात ती लग्नानंतर नसू शकतात, ती बदलू शकतात, हो की नाही? रोहित काहीच न कळून म्हणाला, म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? आणि राणी म्हणाली, काय नाही, जाऊ द्या. पुन्हा असा विषय टाळला तिनं. आणि रात्री जे झालं ते विसरा, मी माफ केलं तुम्हाला. आणि रोहित म्हणाला, नाही नाही काय झालं ते सांग. राणी मी बॅड बॉयसारखं काही वागलो का? राणी म्हणाली, घरी गेल्यावर सांगेल. आणि राणीनेही त्याचा BP वाढवला आणि क्लासमध्ये निघून गेली. रोहितला आता फार टेन्शन आलं आणि कधी संध्याकाळ होईल आणि ती त्याला सांगेल असं त्याला वाटलं. आणि मी अजिबात बॅड बॉय नाही असं तो म्हणाला. रोहित दिवसभर टेन्शनमध्येच असणार होता. राणीनं ते मुद्दाम वाढवलं होतं. आणि इकडे मुली सुट्टी लागल्यावर रोहित सर दिसणार नाहीत, मग मला ना खूप खूप त्रास होणार सर नाही दिसले तर. आजच्या ब्लॅक शर्टमध्ये किती हँडसम दिसत होते अशा चर्चा करत होत्या. आणि काय गं राणी, सर तुला काय बोलले? आणि राणी म्हणाली, काय नाही, नोट्सबद्दल विचारत होते. मग ती मुलगी म्हणाली, ए रोहित सरांचा फोन नंबर मिळाला तर किती छान होईल गं. इतक्यात राणीचा फोन वाजला आणि राणीनं त्याचा नंबर RS रोहित सूर्यवंशी त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणून सेव्ह केला होता. आणि मुली म्हणे, राणी तुझ्या नवऱ्याचा फोन आहे बहुतेक, तुझ्या नवऱ्याचं नाव आरवरून आहे असं म्हणलीस ना नाव. असं म्हणून मुलींनी राणीचा फोनच उचलून पळवला. आणि अरे बापरे, राणी आता घाबरली. आणि आता मुलीनं फोन घेतला आणि म्हणाली, हॅलो जीजू, हाव आर यू? राणीची खूप आठवण येते का? तिला सोडून राहू वाटत नाही का? आणि जीजू आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. राणी तर काही सांगतच नाही आणि तुमचा फोटो पण दाखवत नाही. तसं हे सगळं ऐकून ही काय मुसीबत आहे म्हणून रोहितनं फोन कट केला आणि म्हणाला, माय गॉड, या मुली राणीचा कधी पिक्चर सोडणार कुणास ठाऊक. सगळ्याजणी एकीकडे आणि राणी एकीकडे. फुलिश गर्ल. त्यातली त्यात राणी बरीच आहे म्हणायची. यापैकी एखादी असती ना माझी बायको तर माझं काही खरं नव्हतं असं त्याला वाटलं. मग राणी घरी आली. जानकी, सपना, फराळाची आणि राणी फराळाची सामानाची लिस्ट करायला लागल्या. यावर्षी घरात 2-2 लग्न झाली होती. घरात 2 सुना होत्या आणि सूर्यवंशीची दिवाळी दणक्यात साजरी होणार होती. रोहित खूप फोन करत होता तिला. त्याला चेन लागत नव्हतं तिकडं. पण तिचा फोन आत होता आणि ती बाहेर होती आणि रोहित चिडला. मग आता सपना मुद्दाम राणीला सुद्धा म्हणाली, राणी आजही तू ती आय लव्ह यूची चिठ्ठी लिहिली का गं भाऊजींसाठी? आणि राणी लाजण्याचं नाटक करत, नाही नाही, रोज रोज थोडीच लिहितात. आणि मी आलेच म्हणून तिला टाळून निघून गेली. आणि सपना लगेच जानकीला कानाला लागत म्हणाली, आई तुम्हाला एक बोलू का? राणी आणि भाऊजी लाख म्हणत असतील की ते एकमेकांवर प्रेम करतात, पण मला अजूनही त्यांच्यावर डाऊट आहे. ते आपल्याला दाखवण्यासाठी सगळं नाटक करतात. खरं खरं सांगू का आई, तुम्ही मला माफ करा, पण ती भाऊजींच्या डब्यात चिठ्ठी मी ठेवली होती, आय लव्ह यू लिहिलेली. तसं जानकीनं तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, सपना तू अजूनही रोहितचा विचार करतेस का? आणि सपना म्हणेल, नाही आई, मी फक्त त्या दोघांना चेक करत होते. बघा ना, राणीला माहीत आहे ती चिठ्ठी तिनं ठेवली नाही, भाऊजींनाही माहीत आहे. दोघांचं बोलणं झालंच असेल की. तरीही दोघे त्या चिठ्ठीवरून आपण किती रोमॅन्टिक आहोत हे दाखवतात. याचा अर्थ काय आहे? ते नाटक करत आहेत की नाही? आणि जानकीला आता सपनाच्या बोलण्यातला खरेपणा वाटला.
आणि पुन्हा तिला त्या दोघांच्या नात्याबद्दल काळजी वाटली. काय खरं काय खोटं कळेना. आणि जानकी आता त्यांच्या खोलीतच गेली. आणि जानकीला नवे ब्लँकेट दिसलं. आणि जानकी म्हणाली, राणी हे नवीन ब्लँकेट इथे कसं आणि जुनं ब्लँकेट कुठं आहे? राणी आता घाबरली आणि म्हणाली, आई ते कपाटात आहे. आणि जानकी संशय घेऊन म्हणाली, चुकून नवीन ब्लँकेट लपवायचं राहिलं आणि जुनं ब्लँकेट बाहेर ठेवायचं राहिलं असंच ना? राणी आता काहीच बोलू शकत नव्हती. ती घाबरली. आणि खरंच जानकी आई किती चौकस आहेत हे तिला कळलं. इतक्यात रोहित आला आणि जानकी म्हणाली, ये, अजून किती लफवाछपी करणार आहात? मला खरं काय ते सांग. रोहित, तुम्ही नवरा बायको असल्याचं नाटक करता ना? आणि रोहित म्हणाला, आई आता काय तुझ्यासमोर मी माझ्या बायकोचा किस घेऊन दाखवू का? तशी राणी हादरली, प्रचंड हादरली आणि मनातच नाही नाही म्हणाली. आणि आता जानकीच म्हणाली, नको नको, काही गरज नाही, पटकन फ्रेश होऊन डिनरला ये, असं म्हणून निघून गेली. आणि राणी म्हणाली, सर काय करू आता मी? आई चिडले त्या चिठ्ठीबद्दल, मी खोटं बोलले म्हणून. आणि खरंच ती चिठ्ठी ताईनं लिहिली तुम्हाला माहीत होतं का? मग रोहित म्हणाला, राणी सोडते, आईला कसं कटवायचं ते मी बघतो. पण मी रात्री काही चुकीचं वागलो का? तू काय सांगणार होतीस सांग ना, आणि खरं खरं सांग, मग मी तुला वाचवेल. आणि राणी त्याची नजर चोरत म्हणाली, काही नाही केलं तुम्ही रात्री सर, बूट घालून झोपले, असंच मला म्हणायचं होतं. आणि मी दिवसभर तुम्हाला मुद्दाम त्रास दिला सस्पेन्स ठेवून. आणि सर तुम्ही दारू पित आहे, आईंना माहीत आहे का नाही? तर ते आणखीन चिडतील बरं का? आणि रोहित खूप मोठं तोंड घेऊन म्हणाला, राणी आम्ही एकमेकांपासून काहीच लपवत नाही. आणि राणीनं त्याच्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाली, सर आणखीन काय खोटं बोलायचं राहिलं हो? अहो किती खोटं बोलताय, आणि मलाही त्यात सामील करून घेतलं. उंदराला मांजर साक्ष असं झालं आहे आपलं. आणि रोहितने आता बंडलबाज असं म्हणून टॉवेल घेतला आणि फ्रेश व्हायला गेला. आणि राणी चिडून म्हणाली, मी का बंडलबाज? बंडलबाज तर हे आहेत. मग डायनिंग टेबलवर सुद्धा सगळ्यांच्या दिवाळीच्या चर्चा सुरू झाली. आणि त्या चिठ्ठीबद्दल जानकीनं पुन्हा राणीला जबाबदार धरली होती, खोटं बोलली म्हणून. जानकीला राणीचा राग आला होता. आणि रोहित म्हणाला, आता मला काय माहीत आई ती चिठ्ठी कोणी लिहिली? मी तर समजतो की माझ्या बायकोनं लिहिली. आई माझा यात काय दोष? मी तर माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो, पण माझी बायकोच माझ्यावर प्रेम करण्याचं नाटक करते, तर मी काय करू? असं म्हणून त्यानं सगळं राणीवर ढकललं. आणि राणीनं इथं जास्त कोणाची लाडकी होऊ नये, तिच्याबद्दल सगळ्यांचा गैरसमज व्हावा, तिच्यामध्ये कोणाचा जीव अडकू नये असं त्याला वाटत होतं. म्हणजे तिला घर सोडून जायची वेळ आली तर ती जाऊ शकते सहजच. आणि मग जानकीला मिठी मारून रोहित म्हणाला, आई ऐक ना गं, काय फरक पडतो या चिठ्ठीनं? आमचं प्रेम खरंच आहे एकमेकांवर. आणि अगं आम्ही ना आता दिवाळीमध्ये हनीमूनला सुद्धा जाणार आहोत. असं रोहितनं पुढची थाप मारली. तशी आता पुन्हा राणी आदरली, पण चेहऱ्यावर जास्त हैराणगी न दाखवता गप्प बसली. आणि सपना म्हणाली, मग राहुल आपणही जाऊया. राहुल आता आडेवेडे घेणारच होता. इतकेच जानकी म्हणाली, हो राहुल, रोहित, तुम्ही दोघेही भाऊबीज झाले की फिरायला जात आहात आपल्या आपल्या बायका घेऊन, एकाच ठिकाणी आणि एकाच हॉटेलवर. आणि राहुल म्हणाला, ओके ठीक आहे, पण फक्त 2 दिवस. आणि सपना खुश झाली आणि म्हणाली, पण कुठे जायचं? आता रोहितनं राणीकडे बघितलं आणि तिचा बदला घेण्यासाठी हसूनच म्हणाला, माथेरान. आणि राणी खूप घाबरली आणि मनात म्हणाली, अरे देवा, जे मी खोटं म्हणाले सर तेच खरं करतात. मग आता माथेरान खरं झालं आणि मी पुढे जे काही म्हणाले हनीमून आणि बरंच काही, ते सुद्धा खरं होईल का? असं वाटून राणी मनातून पार हादरली आणि काळजीत पडलेल्या राणीकडे बघितलं. आणि रोहित म्हणाला, माझा एक दिवस काळजीत घातला ना तू, आता भाऊबीज संपेपर्यंत काळजीत राहा. असं म्हणून रोहितनं फारच लाडात हाक मारली, राणी. तशी राणी फार दचकली आणि पुन्हा गडबडीत तिच्या हातून पाणी सांडलं. आणि हनीमूनचं नाव काढताच राणी घाबरली म्हणून सपना तिच्याकडे बारीक बघत म्हणाली, आता बघू माथेरानला तू काय करते, माझी नजर आहे तुझ्यावर.